तर नाशिकमधील गाजत असलेल्या खरात प्रकरणात कोर्टात महत्त्वपूर्ण युक्तिवाद झाला। सरकारी वकिलांनी आरोपीने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करत तपासासाठी अधिक वेळ मागितला। 5 काडतूस सापडले म्हणजे 5 नरबळी दिल्याची भीती व्यक्त केली जाते। तसंच आरोपीच्या वागण्यातून मानसिक विकृतीही दिसते असा युक्तिवाद करण्यात आला। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून तपास यंत्रणा अधिक पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न आता करते आहे। अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय। पिस्तुलाच्या रिकाम्या 5 पुंगळ्या 5 बळींसाठी। अशोक खरात नरबळी घेणारा नराधम। पोलीस कोठडीत पोलिसांचा कडक पाहुणचार झोडणारा अशोक खरात आता पोपटासारखा बोलायला लागलाय। त्याच्या घरातून पोलिसांना एक पिस्तूल सापडलं। या पिस्तुलाची 5 रिकामी काडतूसही सापडली। ज्यावेळी पोलिसांना या रिकाम्या पुंगळ्या सापडल्या त्याच वेळी पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती। ज्या अर्थी 5 रिकाम्या पुंगळ्या आढळल्यात त्या अर्थी 5 वेळा पिस्तुलातून गोळीबार झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। या पिस्तुलाचा वापर अशोक खरातनं नरबळी घेण्यासाठी केला तर नाही ना असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। पोलिसांनी नरबळीच्या दृष्टीने चौकशी करण्यासाठी कोर्टाकडे खरातची पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे। याच्याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण त्यात असं सांगितलं गेलं की जी रिव्हॉल्वर जे अग्निशस्त्र त्याच्याकडे मिळून आलं ते अग्निशस्त्र आणि काही कॅट्रिजेस गोळ्या आणि काही एम्प्टी कॅट्रिजेस तिथं मिळून आल्या। याचा वापर यांनी कुठे केला, म्हणजे कोणाची हत्या करण्याकरता किंवा अन्य कारणाकरता केला, तर याचा त्यांना तपास करायचा आहे। अशोक खरातनं उष्णोजल विकण्याचा धंदा सुरू केला होता। आकाशातून जिवंत साप बोलावून तो राजकारणी आणि उद्योगपतींना लुटत होता। त्याचे सगळे कारनामे पाहता त्यानं नरबळीही दिल्याची शक्यता नाकारता येत नाही। पिस्तुलाच्या रिकाम्या पुंगळ्या सापडल्यानं पोलीस त्या दृष्टीनं तपास करतायत। भाविकांच्या भरभराटीसाठी अशोक खरात बऱ्याच वेळेस पूजा करायचा। वेळ प्रसंगी अघोरी पूजाही त्यांना सांगायचा। नरबळी त्याने दिले असतील तर ते कुणाचे दिले असावेत असे प्रश्न आता यामुळे निर्माण झालेले आहेत। नरबळी कुणासाठी दिले या दृष्टीनं आता पोलीसही तपास करणार आहेत। अशोक खरातनं नरबळी दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। पुढच्या काळात अशोक खरात विरोधात मोठं आंदोलन उभारण्याचे संकेतही अन्नीसनं दिले आहेत। बंधू कॅप्टन खरात याने 5 नरबळी घेतली की काय अशी शंका सरकारी वकिलांनी उपस्थित करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायद्याची आवश्यकता का होती किंवा आहे हे या निमित्ताने अधोरेखित होत आहेत। हे जे नरबळीचे प्रकार जर होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लांछनीय अशी बाब आहे। याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। त्याचबरोबर एसआयटी प्रमुख तेजस्विनी तात्पुते मॅडम यांच्याकडे आम्ही वन्यजीव संदर्भात शंका उपस्थित केली होती। त्या घटनेलाही या निमित्ताने दुजोरा भेटला आहे। अशोक खरातनं पिस्तुलाचा वापर केलाय हे मात्र खरं आहे, कारण पिस्तुलाच्या काडतुसाच्या पुंगळ्या रिकाम्या कुठं केल्या याचं उत्तर अशोक खरातला द्यावंच लागणार आहे। जर पोलिसांचा संशय खरा ठरला तर या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।